छत्रपती शिवाजी महाराज की जय. आवाज क्वालिटी द्या. कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. दादा तबल्याचा आवाज कोणाले वाढवा. हलकट समजू नका. तबला आज भाऊ याचं वाढवा ना मॉनिटर. नसन तर फिरवा, नाही तर मग जास्त फिरत नसेल तर गुवाहाटीला पाठवा. हॅलो. आज बाबू सर्व समाजाची मंडळी आहे. आतापर्यंत तुम्ही ऐकलं लहान लहान मुलांचं कार्यक्रम. ज्याचे आईवडील एकदम वैचारिक आहे, त्याचे मुलं शांत आहे. हे खुर्चीवर कोणाचे सातबारे बसेल आहे ते तपासा पहिले. हे ऑनलाईन करा, बेलाईन करू नका. हॅलो. ते मागची मुलं समोर या बेटा, इकडे जागा आहे भरपूर. आपलं कीर्तनच असं आहे, 70 वर्षाच्या वरच्या म्हाताऱ्यासाठी आपला प्रबोधन नाही. त्यानं घरी जावं, तारक मेहता का उलटा चष्मा पाहत राहावं. आता बदल करून करता काय द्यायले. आदरणीय बाबू शरद भाऊनी सांगितलं की खुलेआम चालू द्या. आता वाघमारे साहेबच बसेला इथं पुलं पोलीस स्टेशन घेऊन. टायमिंगचं काय आहे म्हणा. द्या एकदा आवाज. बोलो छत्रपती शिवाजी महाराज की विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा. बोलो संत सेवालाल महाराज की. अहिल्याबाई होळकरांचा. अण्णाभाऊ साठेंचा. बोलो तुकाराम महाराज की. पांडकपन देख वीर जवान चले माँ तुझे सलाम, माँ तुझे सलाम. वंदे वंदे मातरम, वंदे वंदे मातरम, वंदे वंदे मातरम, वंदे. मराठा वीर शिवाजी अवतरले जगती, मर्द मराठा वीर शिवाजी अवतरले जगती. बोला शिवाजी तानाजी, बोला शिवाजी तानाजी, शिवाजी तानाजी, बोला शिवाजी तानाजी. कोंडाणा तो सरकरल्याला पाठविले त्या मालुसरेला. आम्ही राजा पाहून आलो. ज्या राजेने शिंगारी पेटते त्याला आग म्हणतात. अजून शेटिंगचं पाहिजे बघा. इतोरीकर महाराजच्या झपाट्या सापडले नाही तुम्ही साऊंडवाले. शिंगारी पेटते त्याला आग म्हणतात. भजनातल्या चालीला राग म्हणतात. जंगलातली सर्वात जास्त टिकणाऱ्या झाडांना साग म्हणतात. पण मुठभर मावळे घेऊन हजारोशी लढणाऱ्यांना बाबूजीचा होता वाघ म्हणतात. छत्रपती गोभाना तो सरकरल्याला पाठविले त्या मालुसरेला, पाठविले त्या मालुसरेला. संगे घेऊन सूर्याजीला गेले गडावरती शिवाजी, गेले गडावरती. मर्द मराठा वीर शिवाजी अवतरले जगती, मर्द मराठा. बाबू आता काही काही लोक येऊन राहिले. त्याला मालूम आहे कीर्तन लायकीचं सुरू झालं. आणि मी महाराज दिसतही नाही, कारण महाराजचा फुल मोसम वाढलेला आहे. आता इकडं समाजसेवा राहू देईल सर्व महाराज दिल्ली मुंबईत होऊन राहिले बाबू. पण माझा शिवाजी महाराज त्यातला नव्हता. माझा हे पिवळ्या शर्टवाले चालले काय? ओ पिवळ्या शर्टवाले काका चालले काय? ओके. आय लव्ह यू. तेरी झलक शरफी श्रीवल्ली नयनाम जगवरती. आवाज द्या महिला मंडळीनो. बोलो जिजा माता की जय. बायानो आवाज जोरात द्या. मेलेली एसटी जागृत कराव बायाईनं. नफाच नफा. बंद पडलेले मंदिर जागृत कराव बायाईनं. आता मला काल अमित शहा साहेबांचा फोन आला. 70 वर्षाच्या बुढीने रेल्वे फुकट. 70 वर्षाच्या बुढीने रेल्वे फुकट. 80 वर्षाच्या बुढीने विमान फुकट. म्हणजे खाली मरून नका, वरील मरा तुम्ही आता. म्हणून बाबू आपलं कीर्तनच आहे आयुर्वेदिक.
आपलं कीर्तन जर ऐकलं ना तर लोकांना नाही का त्या शुगरच्या आणि बीपीच्या गोळ्या 2 दिवस बंदच. पण हे आता आले, या 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 आमच्या भोकांडी बसा शिवाजी महाराज. माझ्या हसताना एक विचार करा, खुर्ची तुटली तर पैसे तुम्हाला द्या लागेल, नाही तर काही लोक हसतच नाही, नेहमी मरेल. चाललं रे शिवाजी महाराजांच्या जयंतीचा कार्यक्रम आहे, तब्येत बरोबर नाही ना. अबे अर्धा घंट्याचा कार्यक्रम आहे, तब्येत बरोबर नाही ना. अबे मरते कवा ते तर सांग. पण हे लक्षात घ्या बाबू, याचा आवाज कमी करूच नका. खालच्याने कमी केलं की 24 समोर आहेत. म्हणून बाबू आपल्याला ओके, कारण रघुकुल रे कसला चली आई प्राण जाए पर वचन न जाए. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. मंगल भवन मंगल दशरथ अजज बिहारी. राम सिया राम जय जय राम. भारत माता की जय. म्हणून बाबू आज आम्हाला प्रभू रामचंद्र पाहिजे, ते आदिवासी समाजाची बाई शबरी ज्यानं रात्री घासले नव्हते त्याचे मोर खाणारा पाहिजे. टाळ्या वाजवा. आम्हाला प्रभू रामचंद्र पाहिजे बाबू, जे 12 बोलू ते दादांना एकत्र करून 7-12चा वारदार खिच मेरे फोटो तू खींच मेरी फोटो पिया. लेकरं पाव तुमच्या शहरातले ऑनलाईन. आता येता मी सत्यपाल महाराजांशी बोललो, धुंदीले थांबलो. चौकीतलं पोरग संडास करता करता शेंगदाणे खाऊन राहिला. आता हे तर लय प्रगती झाली बा. मुलांचा काय सांगायला की आज सर्व पत्रकार मंडळी बसलेला आहे, सर्व विचारवंत बसलेला आहे बाबू. त्या पोराला विचारलं मला, का रे हे काय खायची जागा आहे का? म्हणे महाराज तुम्ही चक्की पाहिली का? म्हणे मला हो. वरून काय टाकते? म्हणे मला ज्वारी टाकते. खालून काय निघते? म्हणे मला पीठ निघते. आपलं तसंच आहे म्हणे. वरून काही टाकल्याशिवाय खालून आउट गोईंग सुरू होत नाही म्हणे. म्हणून बाबू मुलगा ऐसा सावा गुंडा त्याच्या हाती सर्व कलरचा झेंडा. मुलगा ऐसा सावा गुंडा त्याच्या हाती सर्व कलरचा झेंडा. मुलगा ऐसा सावा गुंडा. याने सर्वात जास्त आवाज द्या, कारण याच्यातला मेन मी जाऊ. मेनच नाही, लाईटच नाही तर किती अमेरिकेतून होल्डर लावा, घरात उजेड पडला. आई उदोग अंबाबाई आईचा छत्रपतीला प्रसन्न होता भगवा झेंडा फडफडला. भरत भूमी पवन झाली भरत मराठा कोठाला. आई धावत अंबाबाई आईचा उदोग अंबाबाई आईचा उदोग. उदो अंबाबाई तुळजा भवानी तुळजा आई उदोग अंबाबाई तुळजा भवानी तुळजा आई. आई धावत उदोग अंबाबाई आईचा उदोग. बोलो भारत माता की जे आवाज देणार नाही ते उद्याचा सूर्य पाहणार नाही. बोलो छत्रपती शिवाजी महाराज की. लोक कोणाच्या बापाने भेट नाही पण मनाने भीते. पण हे लक्षात घ्या बाबू, कारण तुकाराम महाराज आले नसते, एकनाथ महाराज आले नसते, गाडगे बाबा आले नसते, संत शेवालाल बाबा आले नसते. अरे काही लेन आयो न काही लेन जारो र चरदनी र आकरनु र चरदनी र आकरनु र. दान धरे, अरे दान धर्मे माई तू काही भूलगोर. दारू आणि मटका रो छंद तो न भाग. छंद तोन भागोर छंद तोन आज बाबू शिवालाल बाबा जयंती, शिवाजी महाराज जयंती, बिरसा मुंडा जयंती, हे सर्व महापुरुषाचे विचार आम्हाला तारक होते बाबू. कारण जिसको देखा नहीं उसे खुदा कहते हैं. नदीम साहब, जिसको देखा नहीं उसे खुदा कहते हैं, जिंदे माँ बाप को जुदा करते बाबू. म्हणून
माझा मालक मरण पावला 1 महिन्याच्या अगोदर 500 कोटी रुपये स्वतःच्या पोराच्या लग्नावर खर्च केलं, पण ज्या दिवशी मरण पावला त्या दिवशी स्वतःची पत्नीने चेहरा पाहायला आली भाऊ. पण गाडगे बाबा गेले, बाबासाहेब आंबेडकर गेले, छत्रपती शिवाजी महाराज, अरे जिजामाता शिवाजी बाळा पोटात वाढत असताना जिजामातेला विचारण्यात आलं, म्हणे मासाहेब तुम्हाला काय करावं वाटते? तर ते जिजामाता बोलली, मला घोड्यावर बसून ज्या बहुजनाच्या पोरीवर कोणी अन्याय करत असेल त्याचे हात कलम करावं वाटते. आजच्या बाईने विचारा, बाई तुले 2रा महिना चालू आहे, तुले काय करावं वाटते? मै बहीण म्हणते तारक मेहता का उलटा चष्मा पाहावा वाटते. मग पोरग शिवाजी महाराज नाही निघत, पोरग निघते पोपटलाल. ते तासातही नाही फटातही नाही. म्हणून विनंती करतो भाऊ, आपलं कीर्तन मी ते सांगतच नाही. रावणाला 10 तोंड होते, रावण लय जॅन्डल पीस होता नदीम साहेब, काय नाही हात लावा, रावणाचं सोनच होतं. रावण म्हणाले घंटा लागे म्हणे बा, रावणाच्या संडासा जरी गेलं तरी शीतही सोन्याचीच होती म्हणे. त्याचा भाऊ लय जॅन्डल पीस होता कुंभकर्ण. ते 6 महिने झोपेन 6 महिने जेवेन, हागाले किती महिने जाय? समजा कुंभकर्ण संडासले केला, कमी स्पीड माल फेकला शिंद्यान. मालानी हॉस्पिटल मध्ये 2 महिन्याच्या पोराले जर संडास लागली तर ते पोरगो ते नातू आजीले सुधरू देत नाही. हे 6 महिन्यापासून साचलेलं मटेरियल, पण ज्याच्या वावरात संडासले गेला त्याला खत टाकायचं कामच नाही. ही काळी आई धन धान्य देई. तुकडोजी महाराज सांगते बाबू, गजानन बाबा बोलले, साई बाबा बोलले, क्या कहते हो बात पुरानी, तुमने नहीं जानी हमने नहीं जानी. ज्या गाडगे बाबांनी आयुष्यभर अंधश्रद्धेचा विचार पसरू दिला नाही, आणि आज आम्ही बाहेर देशातले बाबा पाहून राहिलो. बोलू काय? मला लक्षात आलं ना, मी तेच बोलतो जे मला आज गरज आहे बाबू. इथं टेटर काका बसेलाय, काका ओके आयला बी टेन्शन. माणुसकीची भिंतीवाले बसेलाय बाबू. म्हणून मावल्यांना विनंती करतो, आज आम्हाला गरज कोणाची आहे? जर घराघरामध्ये जर शिवाजी महाराज लागत असेल तर जिजामाताही बी त्या पद्धतीची पाहिजेत बाबू, शहाजी राजाही त्या पद्धतीचे पाहिजेत. पोरं आदर्श कोणाचे घेतात हे तर पहा. मांग तेरे नाम पिक्चर निघालं, शरद भाऊ, मांग तेरे नाम पिक्चर निघालं, काही पोरांनी एवढे केस वाढवले मधातून भांग. तेरे नाम अखिल भारतीय हिजडा पार्टी ते बंद पडलो. मग तुम्ही कोणाला पाहून आले काका? टुकुर टुकुर देखते हो क्या जुल्फे तेरी चेहरा तेरा. काका दुसऱ्या शोधात आहे, म्हणून टेन्शन नका घेऊ काका. आयला बी वाकून आपले आहो, कारण विषय म्हणजे आजचं कीर्तन म्हणजे हसत खेळत आहे भाऊ. काही टेन्शन घेऊ नका. शेवटी मरणार आपण, हे पुरे चॅनल वाले मरणार आहे, मी मरणार आहो, साऊंड वाले भाऊ तुम्ही मरणार आहे. पण कोण कधी मरण याचा नेम नाही. बाया म्हणतो आम्ही काही नाही मरू. एक रात्री असंच झालं, एका बुढी मोठ्या गावातले सर्व लोक मरणार आहे. बुढी उठली म्हणे मी नाही मरत म्हणे, होपकाट मारी म्हणे. मला कहू मी कायले मरू म्हणे. मला झालं काय? तुम्ही सांगितलं म्हणे सर्व मरणार आहे पण मी मरत नाही म्हणे. मला कोण मरत नाही? मी पाहुणी आली म्हणे इथं, मी काय मरू. एवढे लोक कलाकार झाले माझ्या शपथ, एवढे लोक कलाकार झाले बाबू. हे तेरनाम कटिंग तेही बंद पडलं. मग दुसरं कटिंग आलं गजनी, डायरेक्ट उमरखेड ते आर्णी मागाव ते उनकेश्वर. मला थोडा ब्लेडचा पत्ता उडला तर गुंज जिंदाबाद. वाफे पाळले वाफे डोक्यात, तेही कट बंद पडलं. मग तिसरं कटिंग आलं वन साईड अखिल भारतीय भिकारचोट पार्टी. हे पूर्ण केस काढून टाकले, म्हणजे सोयाबीन काढलं पूर उभी केली. तेही कट बंद पडलं. आता एक नवीनच कट आलं गोबी कट. हे पुरे बारीक केले, मधात केस उभे केले. अरे केस वाढून पोरीवर लाईन मारत फिरल्यापेक्षा बुद्धी वाढून फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज पणा की बांध कपना.
घरा घरा तुकाराम महाराज सोडून या धन उत्तम विचारे उदास विचारे म्याच्या करी उदास विचारे म्याच्या करी उदास विचारे म्याच्या करी उदास विचारे म्याच्या अरे देवाची या द्वारी भाषण भरी देवाची या द्वारी भाषण भरी तेने मुक्तेचारी साधी येजा बोलो तुकाराम महाराज की भारत माता की म्हणून बाबू छत्रपती शिवाजी महाराजच्या काळात एकही तरुणांनी आत्महत्या नाही केली. राजे गेल्याच्या नंतर पोराईचे मोर्चे निघून राहिले. परवा दिवशी धुळे जिल्ह्यात मोर्चा निघाला. 70 पोरं घोड्यावर बाशिंग बांधून कलेक्टर साहेबाच्या कार्यालयावर मोर्चा काढला. कलेक्टर साहेबांनी म्हणे साहेब काही करा कसंही करा आम्ही 45 चे झालो म्हणे आम्हाला पोऱ्या कोणी देऊ नाही राहिले म्हणे तुम्ही तरी आमच्याकडे बघा म्हणे. कलेक्टर साहेबाला चक्कर आली यायचं निवेदन वाचून. कलेक्टर साहेब म्हणे मी जिल्ह्याचा बॉस हा म्हणे राजा माझ बजेट नाही बसला तर तुमचा कुठून बसून देऊ म्हणे. अरे शाळा म्हणून बाबू बेकार कंडिशन आहे म्हणून मावल्यांना विनंती करीन गजानन बाबाच्या पोथीत लिहिलेलं आहे ज्या सुनीनं आपल्या सासूचा अपमान केला पुढच्या जन्मात कुत्री झाली समजा. साईबाबांनी सांगितलं बाबू ज्या माऊलीचा उजवा पाय पायाजवळचा अंगठा अंगठ्याजवळचा बोट अंगठापेक्षा जर मोठा असला तर ते बाई घराले दाराले वार्डाले परिवाराले नवऱ्याले सासू सासऱ्याले घातक असते. त्या काकून पाय पायनं चालू केला. आज कोणाकोणाचे नाव आजी तू काऊन फिरतो माय ओ माय एक शालले रे हंबारुनी वासलाले चाटी त्या माऊलीने पाठवा इकडं ओ मम्मी ओ माय जिजा माता ओ ये माय एक मिनिट हंबारुनी वासलाले आली नाही तर मरणार आहे माय. त्या ओ आई ओ मम्मी एक मिनिट ये माय सत्कारात वाला ये तुला काय पंचायत समिती उभं करतो काय ये माय ये ना पटकन ओ शांताबाई वासलाले चाटी रे बघाय तवा मले तिच्यामध्ये दिसते माझी आय दिसते माझी माय अंबरून वासलाले चाटी रे बघाय तवा मले तिच्यामध्ये दिसते माझी माय दिसते माझी माय. एखादा पुस्तक देऊ काय गवळणीचा हे घे माय तुला वाटत अशीन मी तर आता आली बापा बाकी बाया म्हणतो शीन ती आता आली शाळेही गेलं पुस्तकही गेलं तुलेच काऊन दिलं मालूम आहे 60-70 वर्षाचं वय आहे मातो आलं पण डोक्याचा पदर नाही खाली पडू दिला. टाळी वाजवा. हे चरित्र भारत का तुम्ही बायात काय करून राहिले होय होय गमत काही लोकांना आदत राहते बायात बसायची. बायात किती ताकद आहे मालूम आहे बापू रे ओ काका बायात किती ताकद आहे मालूम आहे. एक महाराज खिडकीतून जेलातून जप पाहून राहिला तरी दिसून नाही राहिला त्याने. हे वेगळंच काम आहे बाबू. ज्याले अभंग आहे फक्त माणसं बाहेर म्हणते हम ऐसे करेंगे हम यूं करेंगे हम क्यों करेंगे घर को जाकर किचन रूम में लसन खुड़ेंगे. ये बरीच बड़ी है लक्षात घ्या बाबू. शहरात काका या काका आम आदमी पार्टी जमलं. आपली जो काय कमी कलर आहे हे आहे शिंदे गट मजे में उद्धव बाळासाहेब ठाकरे थंडे पडले बिचारे. हे आहे बाबू वरचे शिंदे साहेब मधातले फडणवीस साहेब आणि आता नवीन आलेले अजित दादा. हे आहे सोनिया गांधी भारत जोडो नदीम साहेब आम आदमी पार्टी दिल्ली तासातही नाही फटातही नाही. हे आहे बाबू बच्चू कडू ओके निलय नाही कुठं घुसले. हे आहे बाबू निलय नाईक साहेब आमदार टाळ्या वाजवत जाणार. सर्व पक्षाचे लोक बसले आहे ना. आपले इंद्रजीत भाऊ कुठे जायला ओके
मजाक मिर्झा साहेबही आहे आपल्याजवळ. आपण सर्व पक्षाचे स्वाभिमानी कार्यकर्ते आहोत. आपल्याला काय करावं लागते? काल गेलं नाही देशाचा विकास करायचा आहे म्हणते. तुम्ही देशाचा विकास करता इकडून तिकडून आम्ही काय 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 देश विकासाच्या मागे लागलो काय. पण हे लक्षात घ्यावा हो रघुकुलरी जास्त नको म्हणू. मध्ये पुसत मध्ये फिरावं लागते. मी आज इथून पैदल आलो. सत्यपाल महाराज भेटले मी पैदल आलो. लोक म्हणे पंकज पाल माझा आहे का? मॅन नाही. अरे तुम्हीच तर म्हणे एका जणांना खरंच ओळखलं नदीम साहेब. मला सांगू नको कोणाले मोर्चा काढशील म्हणे सोडून देतो. मला कोण पाय नाही का म्हणे. ज्या महाराजांनी जास्त अंगात आणलं त्याचा राम रहीम बाबा झाला समजा. दिवसा अगरबत्ती रात्री जबरदस्त. हे काय बाबा फुले शाहू आंबेडकरांचा आहे की कोणामुळे झालं तुझ्या जीवनाचं सोनं, कोणामुळं झालं तुझ्या जीवनाचं सोनं. लेका जाऊ नको विसरून. ए मम्मी ए पप्पा तू साहेब झालास मोठा शिवरायाचा. बोलो छत्रपती शिवाजी महाराज की. बाबू गेल्या 9 वर्षापासून माणुसकीची भिंत पुसत मध्ये काम करता येते. गजू भाऊ काही करू शकत नाही तर तुम्ही आम्ही सर्वजण डोनेट करतो. बाबू टाळ्या वाजवा म्हणून ते भिंत चालते. अरे कोणामुळं झालं तुझ्या जीवनाचं सोनं. लेका जाऊ नको विसरून. तू साहेब झालास मोठा शिवरायांचा पुण्याईनं. माझा परिचय करून देतो. मी मिया बंजारा संत शेवालाल बाबा. हे आहे पांडुरंग राऊत की आम्ही वारीक वारीक काढू कटिंग बारीक आम्ही बारीक बारीक. क्या बात है. 1 मिनिट यावर सर. सर कभी प्या एक पुस्तक घेऊन जा. कभी प्यासे को पिलाया नहीं बात अमृत पिलाने से क्या फायदा. देखो पानी पिलाया. मला लक्षात आलं ना. काय आलं सर आपलं? डवले. आपल्या 85% डवले साहेब. मेळघाट मध्ये होतो. माझा कार्यक्रम झाला. जेवण कोणाच्या घरी होतो त्याचा आडनाव होता हागे. मला आपण जेवत नाही बघ. आता तुम्ही सांगा कसं जेवता हागेवाल्याच्या घरी. बघतो एवढा हास्य म्हणे महाराज जेव्हा की नका जेवू. मला हसून काऊन राहिलं कारण काय ते म्हणे महाराज माझं आडनाव हागे आहे म्हणे पण मी सून आणली म्हणे पादेवाल्याच्या घरून. तुम्ही आडनाव पाना डुकरे वाघ मारे. हा गाडीचा ड्रायव्हर वाघ माराय. बापानं मच्छर नाही मारला आतापर्यंत. खूपशे आडे तोळ गोटे साधे गोटे एक तेल गोटे आमदार होते. मी जाऊन आलो त्याच्या वाढदिवसावर. परवा दिवशी बाबू 13 तारीखले माझा कार्यक्रम मध्य प्रदेश मध्ये होता. कोण घेतला मालूम आहे? शिक्षण मंत्री अर्चनाताई चटर्जी. कोणी बी हे पहा लोक आता येऊन राहिले त्याला मालूम आहे. आणि आपलं कीर्तन म्हणजे आयुर्वेदिक आहे. आपण नाटकं करत नाही. नाही तर काही काही बाया नाटकं करतात. सासूले पाणी देत नाही, सासऱ्याला चहा देत नाही, दिवसभर खात राहते. आणि शेजारी सांगते आज मला उपवास आहे, आज मला उपवास आहे, आज मला उपवास आहे. दिवसभर खात राहते. आणि मग जास्त ब्लड प्रेशर झालं की मग रामदेव बाबा आ करा ओ करा गरम पाण्याने शेकून घ्या. जास्त जर काही टेन्शन आलं की मग रामदेव बाबा. एवढ्यानं बजेट नाही बसलं तर डायरेक्ट असा जांगड गुत्ता केल्यापेक्षा सासूचं लुगडं जर धुतलं ना इमानदारीनं 2 मिनिटात तर कपाल भात. या ओके हे नवीन पिढी आली. त्या मागच्या पाठोवर 1 मिनिट. इरे बेटा 1 मिनिट पुस्तक घेऊन जाय. बोले बाबू आज पुस्तक लिहिले शिवप्रभा ट्रस्टवाल्यांनी. ये बेटा या 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 आमच्या बोकांडी बसा. या 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 आमच्या बोकांडी ये बाबू. बसा. वरून ये ना.
हे शरद भाऊचं दरबार आहे. अति कोणी टोल नाका नाही तर चहापेक्षा त्यातलीच गरम राहते. ते बरं एक माहित त्याने ते त्याने मी हुशार आहे बाबू तू. हुशार मायबाबाचे लेकरच सांगतात. कोण्या वर्गात आहे तू? पाहिजे माईक चालू कर. कोण्या वर्गात आहे? सातवीत. सातवीत. एका डोळ्याने 1 किलोमीटर दिसते. किती दिसते? 1 किलोमीटर. दोन्ही डोळ्यानं बोल ना बेटा. हुशार आहे. पुस्तक देतोस तुले. 1 किलोमीटर दिसते. टाळी वाजवा. स्पर्धा परीक्षा आहे म्हणा. बाईक मध्ये मी आज छत्रपती शिवाजी महाराजची शपथ घेतो की. छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतो की. काऊन तुला खिचडीचा मारा कमी पडला काय? जोरात बोल. मरेपर्यंत दारू पिणार नाही. दारू पिणार नाही. टाळ्या वाजवा. पण एखाद्या वाढदिवसात लग्नात मित्रांना आग्रह केला तर त्याचा अपमान करणार नाही. भाऊ चालले काय तुम्ही? चालले काय? छोड के ना जाना ओ पिया. मध्ये टायमिंग कमी आहे. मला म्हणून आला वाटते फोन. तुरीचे भाव वाढले काय? गमत आपण आपल्या अवघड काही विषय नाही. राग मानून घेऊ नको बाबू. मित्राचा अपमान कधीच करणार माईपात बोलणं. मित्राचा अपमान करणार नाही. म्हणजे तू आला त्या लेवलवर. आता मी काय बोलून राहिलो तर निकाल झालं ते. मित्राचा अपमान झाला तर चालेल मला मान. मित्राचा अपमान झाला तरी चालेल. परंतु मी पुढचं सांग ना का तुला मीच सांगू. थोडी हुशार आहे बेटा तू. मला लक्षात आलं. पण मी दारू पिणार. टाळ्या वाजवा. मग दूध कोण देते? व्यवसाय. दूध कोण देते? काहीच बोलू नको. सर्व कलरचा झेंडा मुलगा ऐसा सावा गुंडा. बाबू रे सोन्या एका जागेवर बस. लाईन मारासाठी फिरू नको. 45 वर्षाचेच पोराचं बजेट नाही बसलं तर तो कुठं बसणार आहे. म्हणून शांत बस. दिली ना पंचायत समिती तुझ्या ताब्यात. मग जास्त वळवळ करू नको. म्हणून भाऊ सर्वांना धन्यवाद. फुल मोसम बनून आहे. आता कार्यक्रम किती वाजेपर्यंत चालू देऊ? नाही वाघमारे साहेब किती वाजेपर्यंत? टेन्शनच नाही. गौतमी ताईची कला आहे. ते रात्रभर चालते. आपण काही 12 वाजेपर्यंत चालू नाही काय? ते दाखवतो गौतमी ताईचं एक. आपल्या चला अहो नेहमीच राया तुमची घाई. नको लवगा थोडं बांधायला. येऊ कशी मी नांदा